नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत बघा जे नागपूरचं जे बेंच आहे तर त्यामध्ये स्टेनोग्राफर हायर ग्रेडचं जे नोटिफिकेशन आली होती तर त्या नोटिफिकेशन विषयी आता या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलेला असेल त्यांची आता जी टेस्ट आहे तर ती टेस्ट होणार आहे। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुमचे हॉल तिकीट कधी येणार आहे, त्यानंतर टाइम टेबल कसं आहे, एक्झामचं जे टाइम टेबल रिपोर्टिंग टाइम म्हणा किंवा कोणत्या डेटला तुमची एक्झामिनेशन होणार आहे, तसेच तुमची जी लिस्ट लावलेली आहे, जे शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स आहे तर त्यांची लिस्ट लावलेली आहे, मग त्या मुलांची जी एक्झाम आहे तर ती कोणत्या दिवशी असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो बघूयात। सुरुवातीला बघा विद्यार्थी मित्रांनो, जी ॲडव्हर्टाइजमेंट होती या ठिकाणी बघा, हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे नागपूर बेंच नागपूर, या अंतर्गत बघा विद्यार्थी मित्रांनो स्टेनोग्राफर हायर ग्रेडच्या 4 पोस्ट होत्या। किती होत्या पोस्ट? टोटल 4 पोस्ट होत्या। तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन ऑफ पोस्ट त्यांनी दिलेला आहे, स्टेनोग्राफर हायर ग्रेड, तर यामध्ये 4 पोस्ट आहेत। त्यानंतर बघा एक म्हणजे 4 कॅन्डिडेट ते घेणार आहेत आणि एक कॅन्डिडेट जो आहे तर तो वेटिंग लिस्ट मध्ये ठेवणार आहेत। तर अशा प्रकारे तसेच तुम्हाला पेमेंट जे मिळणार आहे तर ते बघा 56,100 ते 1,77,500 प्लस अलाउन्सेस तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। अशा प्रकारे आपण पे मॅट्रिक्स विषयी माहिती बघितलेली आहे, नेमकी कोणती ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याविषयी सुद्धा माहिती बघितलेली आहे, किती पोस्ट आहेत, किती जागा आहेत तर त्याच्या 4 जागा आहेत, एक वेटिंग लिस्टला ते ठेवणार आहेत। तर त्याच ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे स्टेनोग्राफर हायर ग्रेडची, तर त्यांची जी बघा या ठिकाणी शॉर्ट हँडेड डिक्टेशन टेस्ट या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, शॉर्ट हँडेड डिक्टेशन टेस्ट जी आहे तर ती 7 ऑक्टोबर ते या ठिकाणी बघा हायलाइट पण तुम्हाला करून दिलेला आहे, 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या दरम्यान तुमची टेस्ट होणार आहे। तर यामध्ये बघा तुमचा जो ॲड्रेस दिलेला आहे म्हणजेच एक्झाम जी होणार आहे तुमची, तर बघा द रजिस्टर ॲडमिनिस्ट्रेशन हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे नागपूर बेंच सिव्हिल लाईन्स नागपूर, या ठिकाणी तुमचा जी एक्झाम आहे तर ती एक्झाम होणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो एक्झामला जाताना बघा काय काय त्यांनी सांगितलेलं आहे बघा, द ॲडमिट कार्ड फॉर द टेस्ट कॅन बी डाउनलोड फ्रॉम 26 सप्टेंबर 2025 ॲट 4 PM। तर बघा 26 सप्टेंबरला तुमचे हॉल तिकीट जे आहे तर ते हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सुरुवात होणार आहे। ऑफिशियल वेबसाईटवर जशी अपडेट येईल तसं मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवणार आहे। तर बघा कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 1 प्रिंट आउट ऑफ द ॲडमिट कार्ड ॲट द टाइम ऑफ शॉर्ट हँड डिक्टेशन टेस्ट, जेव्हा तुमची डिक्टेशन टेस्ट असणार आहे तेव्हा तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे तर ते लागणार आहे। 26 तारखेला तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि फॉर आयडेंटिफिकेशन पर्पज दे मस्ट कॅरी एनी वन ओरिजिनल ID प्रूफ, बघा तुम्हाला ॲडमिट कार्ड तसेच एक ओरिजिनल ID प्रूफ म्हणून तुम्हाला त्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, इलेक्शन आयडेंटिटी कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा पासपोर्ट, यापैकी एक तुम्हाला ID प्रूफ म्हणून तुम्हाला ओरिजिनल न्यायचं आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो कॅन्डिडेट्स आर हिअर बाय इन्फॉर्म टू केअरफुली रीड द फॉलो ऑल द इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइडेड इन द ॲडमिट कार्ड, ॲडमिट कार्डवर इन्स्ट्रक्शन दिलेले असेल व्यवस्थित वाचून घ्या। 5 ते 10 मिनिटात व्यवस्थित इन्स्ट्रक्शन वाचून झाल्यानंतर नेमकी प्रोसेस कशी असणार आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल। जर तुम्हाला काही अडचणी आल्या हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, 10 ते संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑफिशियल टाइम मध्ये। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे काय माहिती दिलेली आहे, सिलेक्शन प्रोसेस फॉर द स्टेनोग्राफर हायर ग्रेड, यामध्ये बघा लिस्ट ऑफ प्रोविजनल एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द शॉर्ट हँडेड डिक्टेशन टेस्ट,
जे प्रोव्हिजनली इलिजिबल कॅन्डिडेट आहे तर त्यांची लिस्ट लावलेली आहे। त्या जे स्टुडंट आहे तर ते जी PDF आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड करणार आहे, त्यावर जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमचा पेपर कोणत्या तारखेला असणार आहे ते व्यवस्थित बघून घ्या। आता सुरुवातीला आपण काय करूयात, जे टाइम टेबल दिलेला आहे, शेड्यूल दिलेला आहे तर त्याविषयी माहिती बघूयात। या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी एक्झाम आहे तर ती 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या दरम्यान असणार आहे। या ठिकाणी बघा 7 तारखेचं यांनी टाइम टेबल दिलेलं आहे, बॅच दिलेले आहे। टोटल प्रत्येक दिवसाला 7 बॅच आहे, फक्त 9 तारखेला कमी आहेत। तर या ठिकाणी बघा 7 तारखेला 7 बॅचेस आहेत। त्यामध्ये सकाळी 8:30 ला काही विद्यार्थ्यांचे पेपर असेल, त्यानंतर 9:30 ला रिपोर्टिंग टायमिंग दिलेला आहे या ठिकाणी। त्यानंतर बघा शीट नंबर दिलेला आहे। आता तुम्ही जी लिस्ट बघणार आहात त्यामध्ये तुम्हाला मी शीट नंबर पण त्या ठिकाणी दाखवून देणार आहे, म्हणजे तुमचा पेपर कोणत्या तारखेला असेल तर ते तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे। याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला या टाइम टेबलचा कंपेअर तुम्ही तुमच्या लिस्ट नुसार तुम्ही करू शकता, म्हणजे तुमचा पेपर कोणत्या तारखेला असणार आहे, कोणत्या टायमिंग कोणत्या दिवशी कोणत्या टायमिंगला असणार आहे हे तुम्हाला समजेल। या ठिकाणी बघा रोल नंबर म्हणजे HG हायर ग्रेड 01 ते हायर ग्रेड 91 या विद्यार्थ्यांचा जे डिक्टेशन टेस्ट जी आहे तर ती बघा सकाळी 8:30च्या रिपोर्टिंग टाइम नंतर होणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। सीट नंबर 1 ते 91, त्यानंतर दुसरा आहे 92 ते दुसऱ्या बॅचचा आहे 92 ते 182 अशा प्रकारे। त्यानंतर बघा 8 तारखेचं दिलेलं आहे, सेम त्याच पद्धतीने तुम्ही स्क्रीनचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता, म्हणजे पुढे जे मी तुम्हाला दाखवणार आहे लिस्ट जी दाखवणार आहे त्यावर तुम्हाला कंपेअर करता येईल। 8 तारखेचे या प्रकारे टाइम टेबल असणार आहे आणि त्यानंतर खाली 9 तारखेचा आहे। या दिवशी बघा फक्त 5च बॅचेस आहे, किती आहे टोटल 5 बॅचेस आहेत। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी बघा या ठिकाणी तुमची जी लिस्ट जी आहे तर ती लिस्ट दिलेली आहे। या ठिकाणी वरती तारीख पण त्यांनी दिलेली आहे, मी हायलाइट करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल। 7 ऑक्टोबर या ठिकाणी मी सप्टेंबर म्हणलेलं असेल, पण 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या दरम्यान तुमची एक्झामिनेशन असणार आहे। वरती पण या अगोदर मी एक्सप्लेन ऑक्टोबरच सांगितलेला आहे। ओके ठीक आहे। या ठिकाणी बघा रिपोर्टिंग टाइम जो आहे तर तो 8:30 वाजता असणार आहे आणि जे विद्यार्थी आहेत बघा टोटल जे विद्यार्थी आहे या ठिकाणी 91 पर्यंत जे विद्यार्थी आहे तर ते 7 ऑक्टोबर 2025 ला सकाळच्या म्हणजे पहिली बॅच असणार आहे। बॅच 2 दिलेली आहे, बॅच 2 मधील विद्यार्थी जे आहे तर ते खाली दिलेले आहे। या ठिकाणी तुमचा सीट नंबर पण दिलेला आहे, तुम्ही बघू शकता तुमचा पेपर कोणत्या तारखेला येणार आहे, कोणत्या बॅच मध्ये असणार आहे आणि रिपोर्टिंग टाइम तुमचा कोणता असणार आहे। एक्झाम सेंटर एकच दिलेला आहे, ते वरती दिलेलं आहे, ते पण तुमच्या हॉल तिकीट प्रिंट करून येणार आहे। त्यानंतर बघा पुढे जी बॅच असणार आहे या ठिकाणी बघा बॅच 3 डेट शॉर्ट हँड एक्झामिनेशन। या ठिकाणी बघा तिसरी बॅच जी आहे तर त्या खालील हे विद्यार्थी असणार आहे। अशा प्रकारे तुमचं नाव जे आहे तर ते नाव बघून घ्या, कोणत्या बॅच मध्ये आहे, कोणत्या दिवशी आहे आणि बॅच वगैरे सर्व व्यवस्थित तुम्हाला बघून घ्यायचं आहे। आणि जेव्हा हॉल तिकीट येईल तसं मी तुम्हाला YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येणार आहे। अशा प्रकारे तुमचं नाव जे आहे तर ते कोणत्या बॅच मध्ये आहे तर ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जे नागपूरचं जे बेंच आहे तर त्यामध्ये स्टेनोग्राफर हायर ग्रेडची जी नोटिफिकेशन आलेली होती तर त्या म्हणजे जी रिक्रुटमेंट होती तर त्यामध्ये आता जे एक्झाम होणार आहे शॉर्ट हँड डिक्टेशन टेस्ट जी होणार आहे तर त्या रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी एज्युकेशन रिलेटेड तसे जॉब रिलेटेड खूप सारी इन्फॉर्मेशन जी आहे तर ते मी शेअर करत असतो।
जर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.